त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. नाही तर ज्या बसचं कनेक्शन मी घेतलंय त्या बसचं माझं पैसे परत द्यायचं आणि यांचं कनेक्शन कट करून द्यायचं मला. तुमचं घ्याचा दर आहे 915. आता तुम्ही मागताय 950, आम्ही 950 का द्यायचे? हा संताप आहे खासदार धैर्यशील मानेंच्या गावातील नागरिकांचा. कोल्हापुरातील रुकडी गावात याशी भली मोठी रांग लागली आहे. रांगेत थांबलेल्या नागरिकांना हवा आहे फक्त एक सिलेंडर. याच सिलेंडरसाठी गॅस एजन्सीच्या बाहेर पहाटेपासून नागरिकांना रांगेत थांबावं लागतंय. मात्र गेल्या 4 दिवसांपासून रांगेतच थांबावं लागलेल्या नागरिकांचा आता संयम सुटत चाललाय. काहींना 15 तर काहींना महिन्याभरापासून सिलेंडरसाठी वाट पाहावी लागते अशी तक्रार केली जाते. कामं सोडून आम्ही रांगेतच थांबायचं का असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जातोय. गेले 45 दिवस नंबर लावलेला आहे सिलेंडरचा, तरी पण आम्हाला अजून काही त्याची प्रोसेस झालेली नाही, मिळालेली नाही. सकाळी 5 वाजल्यापासून नंबरला थांबलोय आम्ही, तरी पण अजून त्यांचा नंबर आलेला नाही. तर यांच्यावर काय कशी कारवाई करायची सांगा. आता हैराण झालेली आहे. 4 वर्षी मी टाक्या नेल्या नाहीत, मला गरज नव्हती म्हणून. आता गरज पडली म्हणून महिन्याला मी टाकी मिळून झाली आहे. ह्या टाकीचं गेलं कुठे आहे? जेवढी तुम्ही टाकीचं कनेक्शन दिलाय त्या टाक्या गेल्या कुठं? त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. नाही तर ज्या बसचं कनेक्शन मी घेतलंय त्या बसचं माझं पैसे परत द्यायचं आणि यांचं कनेक्शन कट करून द्यायचं मला. डबल पैसे द्यायचं मला चोपट. एका गाडीमध्ये किती टाक्या बसतात? 360 तरी टाक्या मागवायला पाहिजे होत्या. तुम्ही मागवला 160 200 टाक्या, त्या कुणाला पण करणार? तुम्हाला जाणून बुजून तुम्ही 160 200 टाक्या मागवल्या, जेणेकरून तुम्ही 350 गाडीत बसते तेवढ्या तरी टाक्या मागवायला पाहिजे होते ना. आणि तुमचं घ्याचा दर आहे 915. आता तुम्ही मागताय 950, आम्ही 950 का द्यायचे तुम्हाला? 915 दर असतात, 915 रुपये आम्ही देणार. गेले 1.5-2 महिने झाले सिलेंडर आम्हाला मिळालेलं नाही. आणि इथे कृपया लक्ष द्या. आणि राहिलेला विषय कसा की आम्ही चुलीवर स्वयंपाक करत असताना आज इथे रांगेत उभा राहून आम्हाला सिलेंडर मिळत नाही. तरी पण तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आम्ही कामधाम सोडून इथे उभा राहिलेलो आहे. टाइम टू टाइम आम्हाला सिलेंडर मिळावं एवढीच विनंती आहे. दर महिन्याला सिलेंडर उपलब्ध व्हावा या प्रशासनाने याची नोंद घ्यायची आहे पूर्णपणे. हां, नागरिकांच्या या आरोपानंतर गॅस एजन्सीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. नागरिकांकडून जास्त पैसे का घेतले जात आहेत, सिलेंडर देण्यास उशीर का होतोय याबद्दलही सांगितलंय. आमचं आज झालेलं आहे 210 सिलेंडर. आज आम्ही जेवढं 210 आले तेवढं आम्ही आज वाटप करणार. आणि राहिलेले उरलेले कस्टमर आहेत ते आम्ही 2 दिवसांनी नियोजन करू. तर सुट्टी नसल्यामुळे ते पैसे जादा घेतात, तर पुढच्या टायमाला ते ॲडजस्ट करू. धैर्यशील मानेंपर्यंत कदाचित त्यांच्याच गावातील नागरिकांच्या समस्या गेल्या नसतील, पण देशभरात हीच समस्या भेडसावत असतानाही खासदारांनी सिलेंडर टंचाईचा आढावा घेतला नसेल का? आणि जर घेतला असेल तर किमान स्वतःच्या गावात तरी सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी खासदार थेट पावलं उचलतील एवढीच अपेक्षा. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.